आपण नेतृत्व करायला घाबरतो बरं का, मी घाबरायचो. मॅडमनी सरांनी ओळख करून दिली माझी बरीच, की सर हे आहेत, व्याख्याते आहेत, सर मोटिवेशनल स्पीकर आहेत, सरांनी शिवचरित्र अभ्यास केलाय, 100-150 किल्ले झालेत, माझ्याकडे 150 किल्ल्यांची माती घरी मी साठवून ठेवलेली आहे, अनेक ठिकाणी मी व्याख्यानाला जातो, हे सगळं झालं. पण माझी अजून एक ओळख होती बरं. कॉलेजच्या टायमात मला एक नाव दिलं होतं मॅडम, LLB. म्हणलं LLB काय? तेव्हा मॅडमने मला सांगितलं, तू लॉर्ड ऑफ द लास्ट बेंचेस बरं का. तू लॉर्ड ऑफ द लास्ट बेंच आहे. तू काय करतो, 2 किलो फेविकॉल येतो घरनं घेऊन आणि त्या मागच्या खुर्चीवर टाकतो, तिथंच बसतो, तू काय उठतच नाही. मॅडम काय सांगते, लोक काय बोलतो, तुम्हाला काय घेणं देणं नसते. तू आणि तुझ्या वहीवर काय बदाम काढत बसतो का, पान काढत बसतो का, अजून काय करत बसतो, हे सगळ्या गोष्टी तुलाच माहिती. हे वय गेलं ना, माझं पण गेलं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं आयुष्यात काय करायचं नक्की. हे लक्षात करा मित्रांनो, हे सगळ्यांचं होतं. आणि त्यामुळे कुठल्या स्पोर्ट्समध्ये मी पुढे कधी यायचो नाही, कुठल्या निबंध स्पर्धेत मी कधी भाग घेतला नाहीये, कुठल्या फेस्टिवलमध्ये फारसा मी भाग कधी घ्यायचो नाही. कारण काय असं भीती वाटायची की यार हे आपल्याला जमल का नाही जमल, लोक हसतील, लोक बघतील आपल्याकडं, आपण कसं काय करायचं सगळं. पण ज्यावेळेस शिवचरित्राचा आता अभ्यास चालू केला त्यावेळेस लक्षात आलं यार ह्याच्यावर आपण मात करू शकतो बरं.